पप्प्या तू नख कापतोयस? अरे बैला तो आजचा पेपर आहे. लोक जनरली जुन्या रद्दीतल्या पेपरवर नख कापतात. आजचा पेपर आहे, वाचायचा राहिलाय तो. भाई कालचा दिवस एवढा रद्दी गेलाय, आता उगाच बडबड करू नको. ते काल रात्री जरा जेवायला भेटलं म्हणून चांगलं तरी वाटतंय. काय जेवण झालंय भाई. कडक जेवण झालं, कडक झोप झाली, आता कडक चहा. बस 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 बस. तो पेपर ओला व्हायच्या आत वाचायला लागणार आहे मला. विसरलो मी. बाई एकदम नानांची आठवण झाली. काय बोललायस. एकदा असंच झालं बाई, मला आतमध्ये घेऊन जायची सवय आहे ना पेपर. तर मी बाहेर आलो, नानांनी पेपर घेतला वाचायला, तर पाईपलाईन फुटली, पाणी येणार नाही घरी अशी बातमी होती. बरोबर त्या भागावर पाणी सांडलं होतं. मग काय बघते दिले तुला? नाही नाही, नाना चांगले आहेत, तुझ्यासारखे नाही. खूप आठवण येते रे घरची, खूपच आठवण येते भाई. आमच्या घरचे एकदम नमुने आहेत. नाना, आई, आमचा भाऊ, सगळेच बाई. आणि आमच्या घरातली सकाळ म्हणजे फुल टाइमपास बाई, फुल टाइमपास आहे का रे? टाइमपास चाललाय का रे? काय आहे? काय काय आहे? काय आहे? काय पेस्ट आहे? पेस्ट नाहीये याच्यात. ही रिकामी ट्यूब आहे टूथपेस्टची, कारण टूथपेस्ट तू सगळी संपवलीयस. लाज वाटत नाही का रे तुला? तुला एवढे मॅनर्स नाही आहेत का की तुझ्यानंतर कोणीतरी आज जाणार आहे, यातून टूथपेस्ट काढून ती ब्रशला लावून घासणार आहे. तुला लाज वाटत नाही का? अरे माणूस आहे, टूथपेस्ट वापरणार दात ब्रश करायला. किती चिडतो त्याच्यावर. चिडतो म्हणजे काय? चिडतो म्हणजे काय? आता मी कशाने घासू? हे घे, बोट घे. पाहिजे कापून घेऊन जा, एकलव्य कर मला. घेऊन जा. काय तुझं बोट म्हणजे काय कडुनिंबाची काडी वाटली का? असं कापून दातात साफ झाले. काही झालं तरी तू माझ्यावरच घसरतो बाई. काय अर्थ याला? मग तुझ्यावर नाही तर मग अजून कोणावर घसरणार मी? तू संपवलीस ना. पूर्ण पेस्ट मी संपवली का? पूर्ण संपवली. संपवताना थोडी ठेवता येत. काय टूथपेस्ट संपली आहे ना? दे इकडे, दे. यातून कशी काढणार आहेस तू? दाखव मला. साहिल नाव आहे माझं, लक्षात ठेवायचं. आलं 2. हो जा, लक्षात या नाव साहिल. साहिल लक्षात ठेवलंय. या भाई गौरव, बास ना. काय बास ना काय? अरे हे काय भाई खुन्नस काय देतोय तू लग्न कर. लग्न म्हणजे ना तुला जरा शिस्त लागेल. नाही मी काकूंना सांगणार आहे, तुझं जे लग्नाचं मनावर घेतलंय ना ते बरोबरच आहे. तू करतो का लग्न? तेवढंच राहिले, फक्त विधी राहिलेत आपल्या. तसंच वाटतं करण भाई मला. तुझ्यावर राहताना ना बाई, तू बायको असल्यासारखं वाटतं, संसार करतोय असं वाटतं. यार पोरं राहतोय तर असं राहू ना. हे काय हे फालतू लॉजिक मला देऊ नको, कळलं ना? माणसाला एकतर शिस्त असते किंवा नसते. हे असं वेगळं नसतं. आई बाबांबरोबर वेगळा, मुलाबाळांबरोबर वेगळा, बायको बरोबर वेगळा, हे पोरांबरोबर वेगळा. हे असं काही नसतं, कळलं ना? मी असाच आहे. नाव लक्षात आहे ना? साहिल. या. अरे वा, आता काय लाटण्याने दात घासू का मी? नाव लक्षात आहे तुमचं साहिल. हे घ्या. ई तो बोट देतो, तू लाटणं देतोस. खूप छान चाललंय. वा. झाले विनोद, झाले. सांगितलं होतं ना नाव लक्षात ठेव. सरक बाजूला. हे बघ, तुम्हा दोघांपेक्षा जास्त एकटा जगलोय मी. कोणावरही अवलंबून नसतो. पीजी म्हणून राहिलोय, हॉस्टेलमध्ये राहिलोय, एकटा फ्लॅटमध्ये राहिलोय. कुठल्याही प्रॉब्लेम मधनं मार्ग काढता येतो मला. बाय, ये इकडे ये. काय आता? तुझा ब्रश आहे ना, तो इथे धर खाली. ओके? निघाली का पेस्ट? नाव लक्षात ठेव मला. थँक्यू. हॅलो, ब्रश करून येतो. ये. हीच मजा आहे रे जगण्याची. कसं ना, म्हणून मी या कारणामुळे लग्न करत नाही. माझ्या आयुष्यात कुठली मुलगी आली ना, म्हणजे बायको म्हणून, तर ती माझं आयुष्य एकदम सुसह्य करून टाकेल रे. माझ्या ग्रेट आयडिया सुचणार नाहीत मला, आहे ना? युनिव्हर्सल थिअरी आहे बाई गौरव. युनिव्हर्सल थिअरी आहे गौरव. युनिव्हर्सल थिअरी आहे गौरव. ऐक ना, थँक्यू यार. बरं झालं त्यांनी पेस्ट आणायला पाठवलं नाही, आतमध्ये काहीच घातलं नाहीये. झाले का मान मारून? जाते आंघोळीला, कमी जाऊ.
मी 5 किलो अंडरवेट आहे. मी 10 बाण मारणार. ठीक आहे, मग बस तू बाण मारत, मी जाते आंघोळीला. चल. हे काय आलं? काही नाही. बरी आहे ना? तू जा ना आंघोळीला. कम ऑन साहिल, फोन कर. पाप्याचं लग्न लावायचंय. शुहा मीटिंग. साहिल ओनली. हॉस्टेलला असताना ना अशा प्रॉब्लेम मधनं मार्ग काढण्याचं परत परत भाई ऐकतोय का करतो रे हा असं? का करतो हा असं? अरे ऐक हा का नाही, हे का घेऊन गेलास तू आतमध्ये पांघरून? भाई याचा प्रॉब्लेम काय आहे भाई? चड्डीवर फिरायचं नाही, हे गुंडाळून फिरायचं नाही, मग इकडून इकडे प्रवास कसा करायचा माणसांनी? भाई आता हे घातलंय, आता जाऊन तिकडे बसतो. कलर सारखं नाहीये, अजिबात नाहीये सारखा कलर. चल, सांग सांग काय बोलवता भाई? बोल. नाही मी असं सांगत होतो हा की मी हॉस्टेलला असताना आई वडील जे पैसे पाठवायचे ना मला खर्चासाठी, ते मला पुरायचेच नाहीत रे. हा बरोबर रे, अर्धे पैसे त्या निहाच्या आईस्क्रीमवर खर्च होत असणार. करेक्ट हा. करेक्ट. आणि उरलेले पैसे पेट्रोलसाठी. हा भाई फिरायचंच ना. मग काय करायचं काय? काही नाही, अशा वेगवेगळ्या आयडिया शोधून काढायच्या. आता कशी आयडिया शोधून काढली तशाच. आणि आम्हाला कुठली थिअरी माहिती नसायची. हा, या टॉनची काहीच गरज नव्हती. हा, तुझं इंटरेस्टनीच ऐकतोय मी, कळलं ना? आमच्या आयडिया सांगतो तुला. कपड्यांना वगैरे इस्त्री करायची असेल ना, घडी घालून ठेवायची आदल्या रात्री, गादीखाली ठेवायचा शर्ट किंवा टी शर्ट आणि तसंच झोपायचं. दुसऱ्या दिवशी उठलो ना, कडक इस्त्री. क्या बात आहे. हा? क्या बात आहे. समजा डिओ आणायला पैसे नसतील तुमच्याकडे, तर आपल्या कॅम्पसमध्ये एखादं चाफ्याचं वगैरे झाड असेल ना, फुलं काढायची, कपाटात ठेवायची आदल्या रात्री. दुसऱ्या दिवशी उठलास ना की तुझ्या कपड्यांना फुलांचा वास, चाफ्याच्या फुलांचा. बँग गॉन चाफ्याचा वासना. कातील रे कातील. ही सेम ट्रिक करायला एकदा मी चाफ्याची फुलं घेऊन गेलो होतो. पण मी कपाट उघडलं तर आमच्या वडिलांनी त्यात नोटा भरून ठेवल्या होत्या. आमच्या घरी कपाटांना नोटांचा वास यायचा, माझ्या वडिलांच्या कपड्यांना नोटांचा वास यायचा. गौरव आहे, पण काहीतरी कॅज्युअल बोलत होतो, मजा करत होतो. तू अचानक सिरियस का होतोस? अरे पण मी सिरियसली सांगतच नव्हतो, मी असंच जनरल सांगत. नाही रे बाई, नाही. ओके सॉरी. साय. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. कशी हो परी? मॉर्निंग. चहा झाला का तुमचा? नाही ना. नाही ना बाई, आण ना पटकन, जा ना. ते मी तुमचं बाथरूम वापरलं तर चालेल का? म्हणजे मुक्ता गेली आहे ना आमच्या बाथरूम मध्ये, तर तिला वेळ लागतो ना आंघोळीला, तर तुमचं बाथरूम वापरलं तर चालेल का? मी जा की, एवढं थँक्स तुमचं बाथरूम वापरू दिल्याबद्दल. जाते मी बाथरूम मध्ये. बाई म्हणजे काय, वापरणार आहे का घेऊन जाणार? जाते बाथरूम मध्ये. साहिल जा. अगं जा ना मग बाथरूम मध्ये जा ना. काय येड लागलं गेला. हा तू काहीतरी बोलत होता, तू सांग ना तिला. हा, तर मी सांगत होतो. हा आणि एकदा तर बाथरूम मध्ये. थांब, चावी नाहीये त्याला, उघडलंय ते. जा आता आतमध्ये आणि लॉक करून घे बाथरूम. काय, जा ना यार परी. असो तर तू ते इंदोर काय सांगत तर होतास? एकदा ऍब्सोल्युटली जेवायला पैसे नव्हते, तर जे 3 इडियट्स मध्ये दाखवले की नाही, ते लग्नात जाऊन जेवतात दुसऱ्याच्या, ते आम्ही केलं ऍक्च्युली. हा काय वेळ लागलाय का? काय करते? ठीक आहे, ते चतुरसारखी वागते 3 इडियट्स मध्ये. काय झालं काय? तुला घाईची लागली का? तू जा ना. ए बाई बस बस बस, पटकन जा आणि बाहेर जा आणि चहा घेऊन ये. चहा? अरे चहा भगवान आलाय बाहेर, तर पप्या तू जरा बघतोस का ते चहाचं काय? भगवान काहीतरी विचारत होता रे. आणि भाज्या आणि फळं आहेत ना, ती पण जरा चेक करून घेतोस का? गडबड नको ना. ऍक्च्युली ते बघायला पाहिजे. प्लीज पप्या जा ना. जा ना प्लीज. ओके ओके, जातो बाई, पण मग चहा तिकडेच पितो मी. तुम्हाला ओके. प्यायचं असेल तर तिकडे या मग. ओके, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. तू नंतर ये ना तिकडे. बरं ओके.
तू पण जातोस? कशाला गेला की तू? नाही ते हिशोबात गडबड आहे. कुठले? कालच्या हिशोबात खूप गडबड आहे. मी आज सकाळी चेक करत होते, काहीतरी मेजरली चुकलंय. मला आता काहीतरी अरे यार तुम्ही आधी का सांगत नाही? अरे सॉरी, मला काल काहीच रात्री कळत नाही आपण यार. बसलो होतो ना, मग काल रात्री का नाही Sorry, सांगितलंस जा, तू? पटकन जा. जातोय ए गौरव, अरे थांब. जातोय मी हॉलमध्ये जातोय आणि हिशोब पूर्ण करतोय हॉलमध्ये. तू बाथरूम मध्ये जा, बाथरूम मध्ये जा. हा, मला ते किस्से ऐकायचे. अरे, आत्ताच- नंतर काय यार सगळ्यांना कामाला लावलंस? आज चल, अरे काय? आज चल. हे परी, अगं आपण फक्त फ्रेंड्स आहोत. मला तसा इंटरेस्ट नाहीये तुझ्यात. मला आता तुझ्यात झिरो इंटरेस्ट आहे. मला तुझ्याशी बोलायचंय, मीटिंग करायची. चल चल आज चल. मीटिंग करायची म्हणून त्यांना हाकललंस? पटकन स्लो मोशन का उठतोस? चल. काय यार, काय करतीस? किती ऑकवर्ड आहे. लवकर लवकर. काय करते? त्या दोघांना का हाकललंस? अरे कारण मला तुझ्याशीच बोलायचंय. मला जे बोलायचंय ते सिक्रेट फक्त आपल्या दोघांमधलं आहे. पण कसं वाटतं परी, असं आपण दोघंच बाथरूम मध्ये? सोड. मला तर ही रूम इतकी आवडते, मी इथे एकटी पण येते. चड्ड्या, अगं तू वेडी आहेस का? मुद्दा काय? तू काय बोलत असतेस? सॉरी बघ, मला नोटिफिकेशन आलंय. कसलं? अरे आपण पप्याची प्रोफाईल बनवली होती, आठवतंय? मॅट्रिमोनियल साईट वर. अरे हो, ते ऍक्टिव्हेट झालंय. त्याची मेल आली होती मला. रॉयल कारभार. आणि मग ती मेल आली आणि सकाळी सकाळी तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. एक भुवई उडवलेला विकृत चेहरा. आणि तो म्हणत होता, पप्याला छळूया. पप्प्याला छळूया. येस, चला आपल्या हातात आलेलं आहे सगळं. आता आपण एक काम करूया. आता आपण असा प्रयत्न करू की मॅक्सिमम मुली पप्प्याचं प्रोफाईल बघतील आणि मॅक्सिमम मुली त्याला रोज फोन करतील लग्नासाठी. तू एक काम कर, तू लॅपटॉपवर बस. मी जातो. आणि काय आहे ना, अजिताच्या वेळेस पप्प्याने मला खूप त्रास दिला होता. अब मेरी बारी. मी आता त्याला जाऊन सांगतो की त्याला जे फोन्स येणार आहेत ना आज दिवसभरात डिलिव्हरीसाठी, ते सगळे फोन्स त्यांनी अटेंड करायलाच हवेत फॉर द बेटरमेंट ऑफ खयाली पुलाव. म्हणजे सगळे फोन्स तो अटेंड करेल आणि बोलावं लागेल त्याला. मला पण शिकवणं असं कूल होणं. त्यासाठी बाथरूम मधनं एक्झिट घ्यावी लागेल. चल चल बाहेर चल. हे बघ, पप्प्याला छळायलाच पाहिजे. चल चल. वा, आवडलं का? हो. हा. नमस्कार पप्प्या शेठ, नमस्कार. बाई राजा बाबू, अरे मी आहे बाई. आपण एका खोलीत राहतो, एक हॉटेल चालवतो. पहिल्यांदा भेटल्यासारखं काय बोलतोय? नाही माहितीये रे मला. पण काय ना, आता मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ना ती नवीन आहे, म्हणून असं नवीन माणसासारखा भेटलो. अच्छा अच्छा, नवीन आहे. बोल ना बाई. बरं काय नाही, बघ तुला सांगायचं होतं की आपलं जे फेसबुक पेज आहे खयाली पुलाव, त्यावर तू बघितलेलेस आपले फोटोज. तर त्यावर मी आणि गौरवनी काल असं टाकलंय की आपण होम डिलिव्हरीची ऑर्डर स्वीकारणार आहोत. क्या बात आहे बाई. म्हणून एका रिस्पॉन्सिबल माणसाचा नंबर द्यायचा होता, तर अर्थातच दिलाय तुझा नंबर. चालेल ना? बेस्ट आहे बाई. काय चालेल का? काय विचारतो बाई? तर काही नाही, मग आजपासून फोनची बॅटरी एकदम फुल ठेव. हे काय? फोन चार्जिंगला लावून ठेव बाई. आणि फोन वाजला की लगेच उचलायचं आणि एकदम प्रोफेशनल बोलायचं. हो काय? पत्ता नंबर वगैरे सगळं नोट डाऊन करशील ना? हो बाई. अरे टेन्शन सोडणे तेव्हा असतो बरोबर पप्प्या राणे. क्या बात आहे यार, क्या बात. कधी कधी मला असं वाटतं ना पप्प्या की तू लालबागचा नाहीस, तू राणीबागचा आहेस. राणीबाग? राणीबाग यार, राणीबाग मध्ये आहे ना प्राणी संग्रहालय. तिकडचा सिंह नाही का बघितलंस तू? सेम तुझ्यासारखा आहे. म्हणजे आजूबाजूला काही घडलं ना तरी सिंहाचा रुबाब कायम असतो, पण सिंह असतो असा आहे बघ, शांत. म्हणजे तू कसं इतिहास आहे याच्यात बोट्या घालून बसलेस ना, शांत. तसंच असतो सिंह. मग लहान पोरं सिंहाला बघून एक्साइट होतात, आई आई ते बघ ना सिंह. सिंह. पण सिंह असंच असतो, शांत. तसं आहे यार तुझं, शांत. क्या बात, क्या बात आहे. परफेक्ट परफेक्ट. चल मग ऑर्डर्स वगैरे घ्यायची तयारी कर आणि इथे नोट डाऊन कर सगळं. ओके. आला फोन? अरे पहिल्या ऑर्डरचा फोन आला. बर नीट घे फोन.
येस काय ग? गौरव बोलवतोय ते हिशोब करायचा आहे ना तर मी घेऊन जाते लगेच जायचं लगेच जायचं हो हे बघ सिंह शांत आहे बघ सिंह शांत आहे आपण जायचं तू सांगता ना हॅलो खयाली पुलाव हॅलो 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 पहिल्यांदा देत होते वाटतं ऑर्डर अरे पटकन एक चहा घेऊन इकडे काउंटरवर पळापट 85 रिक्वेस्ट पप्या सुपर पॉप्युलर हे मला ऑलरेडी दिसतोय पप्या फुल मुंडावळ्या धोतर अरे रिझल्ट महत्वाचा नाहीये ग प्रोसेस महत्वाची आहे हा आता पुढे काय करायचं सांग हे बघ आपल्याला हव्या त्या रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करायच्या आणि नको त्या रिजेक्ट करायच्या असं आहे का मग मी काय म्हणतो हा तू कुठल्या कुठल्या ऍक्सेप्ट करणार आहेस ते सांग ना मला मी आतापर्यंत 15 ते 20 एक्सेप्ट केले आहेत खूप फोन येऊ लागणार आहेत त्याला आता येऊ देत सगळ्या मुलींचे फोन यायला पाहिजेत कारण काय होईल माहितीये का जर आपण काय रिजेक्ट केली हा आणि त्या मुलीला राग आला तर आणि तिने पप्पाला फोन केला तर समजा ती असं म्हणाली काय रे हे हा मला का रिजेक्ट केलं काय समजतोस काय स्वतःला हा तू काय शाहरुख खान आहेस का रे फणींद्रनाथ नाही आपण ज्या प्रोफाईल एक्सेप्ट करतो ना त्यांनाच दिसते पप्याची प्रोफाईल बाकीच्यांना दिसत नाही मग ठीक आहे ना मी काय म्हणतो सगळ्यांना ऍक्सेप्ट करून टाक ना हे बघ आपण ना यात डिस्क्रिमिनेशन करायचं नाही सर्व धर्म समभाव पाळायचा सगळ्या रंगरूपाच्या धर्माच्या जातीच्या भाषेच्या सगळ्या मुलींनी पप्प्याला फोन केले पाहिजे अरे वेडा आहेस का तू गवन काय काय झालं असं का बसलाय दार लाव काय झालं काही नाही रे जरा कामं करतोय हिशेब वगैरे करतो ओके बिलो कुठे आहेत करूया ना हिशोब अरे कसला बोर आहेस रे गौरव तू हा हे बघ बाळा एक लक्षात घे आयुष्यात ना अन्न वस्त्र निवारा याबरोबर एंटरटेनमेंट तेवढीच महत्वाची असते माणसाची मूलभूत गरज आहे ती सुद्धा अरे बाळा ते मला कळलं पण आता तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही हिशोब करत बसलायत का तुम्ही खोटं बोलताय काय करताय तुम्ही मग ते सांगा कळणार कसं मला मी काय अंतर्यामी आहे का थांब जरा. कोण आहे मी हिशेब वगैरे करत नाही सांगायला काय करतो आम्ही पाप्या की शादी की तयारी अरे वा काकूंचं मनावर घेतलं वाटतं याने खरंच लग्न करतोय का काय नाही मॅट्रिमोनियल साईटवर त्याचं प्रोफाईल उघडलंय आम्ही कळलं ना तुला कळलं आणि टू टॉप इट ऑल ऑफ काही कॉल्स आम्ही करणार आहोत त्याला वेगवेगळे आवाज काढून म्हणजे असं हॅलो पनिंद्रनाथ आय वॉन्ट टू मॅरी यू प्लीज मुझसे शादी कर लो हॅलो पनिंद्रनाथ आमच्या छोकरीशी लग्न करणार का आवाज मी काढणार आहे छान मस्त चांगलं आहे प्लॅन गडबड आहे पण काय प्लॅन गडबड आहे काय गडबड आहे अहो तुम्ही त्याला फोन करणार आवाज बदलून एकाच नंबरवरनं हा नंबर बदलायला नकोत का तुला माझं नाव माहिती नाही अजून माझं नाव काय ह्याचं नाव साहिल आहे ओके अबे माझ्या पेटीतनं जर कवट्या हाड अशा अतरंगी वस्तू निघू शकतात तर काही सिम कार्ड तर निघू शकतातच ना नाईस हॅलो पनिंद्रनाथ माझ्या छोकरीचं लग्न करणार करून टाका